हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. निसर्गाच्या तत्वांशी सुसंगत शेती करण्याची पद्धत म्हणजे पर्माकल्चर. आजच्या काळात रासायनिक शेतीमुळं मातीची सुपीकता कमी होतीये, पाणी प्रदूषित होतंय आणि जैवविविधतेचा नाश होतोय. अशा परिस्थितीमध्ये पर्माकल्चरचं महत्त्व अधिक वाढलंय. काय आहे नक्की पर्माकल्चर याविषयी खरं तर मला पण माहिती नव्हती, पण माझ्या एका मैत्रिणीनं ठोसेघर तारळी रोडवर पवनगाव इथं असणाऱ्या जंबुवन बद्दल मला माहिती दिली. तिथं हे कल्चर पाहायला मिळेल असं ती मला म्हणाली, म्हणून लगेचच फोन उचलला आणि जंबुवनला कॉन्टॅक्ट केला. जंबुवनच्या पर्माकल्चरची माहिती आरती तपासे मॅडम कडून मिळाली, जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, जंबुवन म्हणजे जांभळाशी रिलेटेड काहीतरी असेल असं वाटतंय, त्याबद्दल अधिक काय सांगाल? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. भारताचं पूर्वीचं नाव जंबूद्वीप असं होतं आणि ह्याचा अर्थ असं होतं की लँड ऑफ जामून फ्रूट. त्यातूनच आम्ही इन्स्पायर होऊन हे नाव ठेवलं आहे. आपलं लँड टोटल 25 एकरचं आहे आणि हे लँड आम्ही फेज वाईज डेव्हलप करतो आहे. फर्स्ट फेजमध्ये आपण फ्रूट कल्टिवेशनवर जास्त फोकस देतो आहे. तर या ठिकाणी आम्ही जांभूळ, स्ट्रॉबेरी, मलबेरी, फणस असे झाडे लावलेत. आणि जांभूळ आणि फणस आत्ता सध्या लहान आहेत, पण सध्या स्ट्रॉबेरीचे आस्वाद तुम्हाला नक्की घेता येईल. वाव मॅडम, आपल्याकडच्या स्ट्रॉबेरीची स्पेशालिटी काय? ॲक्च्युली मी तर म्हणेन स्ट्रॉबेरीज आपले स्पेशल आहेत, कारण एकतर 100% ऑर्गॅनिक आहेत. आम्हाला एवढे खात्री आहे की तुम्ही स्ट्रॉबेरी अगदी तोडून वॉश न करता सुद्धा खाऊ शकता. आणि प्रोजेक्ट बघण्यासाठी जेव्हा तुम्ही याल, तुम्ही हवी तितकी स्ट्रॉबेरी खाऊ शकता आणि बॉक्समध्ये पॅक करून पण घेऊन जाऊ शकता. म्हणून पिक अँड प्लक स्ट्रॉबेरी फन असं आम्ही टॅगलाईन ठेवलेलं आहे. तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्लं तर तुम्हाला समजेल की आपल्याकडची स्ट्रॉबेरीमध्ये वॉटर कॉन्टेंट कमी आहे आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवल्यामुळं जास्त पल्पी आहे. त्याचा फ्लेवर एन्हान्स्ड होतो आणि पौष्टिक घटक जास्त मिळतो. सही. मॅडम, स्ट्रॉबेरीच्या पिकात पेस्ट कंट्रोलसाठी आपल्याकडे कोणती काळजी घेतली जाते? किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही 2 ते 3 टेक्निकचा वापर करतो. एक म्हणजे हिंग आणि ग्रीन चिली मिरचीचं स्प्रे वापरतो. त्याचबरोबर स्ट्रॉबेरीच्या मध्ये झेंडूच्या फुलांचं कल्टिवेशन करतो, जेणेकरून ते त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि आपली स्ट्रॉबेरी चांगली राहील. सुपर्ब. मॅडम, मगाशी तुम्ही म्हणालात की इथं पर्माकल्चरचा वापर आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? पर्माकल्चर म्हणजे पर्मनंट ॲग्रिकल्चर. निसर्गाशी सुसंवाद साधत शाश्वत भविष्याची निर्मिती करण्याचा हा एक मार्ग आहे. निसर्गात जशी प्रत्येक गोष्ट परस्परांवर अवलंबून असतं, तसेच शेतीचे प्रॅक्टिसेस तयार केली जाते. रसायनमुक्त शेती, पाण्याचा योग्य वापर, मातीची सुपीकता टिकवणं, सेंद्रिय खताचा उपयोग, पुनर्वापर आणि बायोडायव्हर्सिटीचे जतन हे या कल्चरचे फंडामेंटल आधार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचे आपल्याला प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अगदी जवळून पाहता येईल आणि त्याचे फायदे काय आहेत ते तुम्हाला दिसतील. माइंड ब्लोईंग. मॅडम, या पद्धतीकडे तुम्ही कशा वळलात? ॲक्च्युली आमच्या घरामध्ये जांभळाचं झाड होतं. कोविडच्या पिरियडमध्ये जेव्हा आम्ही घरी होतो तेव्हा एक गोष्ट आम्ही अभ्यास केली होती, ती म्हणजे जांभळाचे खूप उपयोग आहेत, पण त्याचं सीझन फक्त 2 महिन्याचा असतो आणि आम्ही हे ऑब्झर्व केलं की त्याची शेल्फ लाईफसुद्धा फार कमी आहे. मग वर्षभर हे आपल्याला लोकांना कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याच्या विचाराने आम्ही हे प्रोजेक्ट सुरू केलं. आणि खरं सांगायचं झालं तर प्रोजेक्ट जेव्हा सुरू केलं तेव्हा डोक्यामध्ये फक्त विचार होते, पण स्थानिक ग्रामस्थांच्या मिळालेल्या वेळोवेळी सहकार्यामुळं आम्ही खूप छान पद्धतीनं हे डेव्हलप करू शकलो. व्हेरी नाईस. मॅडम, मी लवकरच माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन इथं नक्की व्हिजिट करेन. हो, नक्कीच या. येण्यापूर्वी आमच्या 93 22 98 41 17 या नंबरवर फोन करून स्लॉट नक्की बुक करा. 93 22 98 41 17. ओके मॅडम, नोटेड. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही पर्यावरण पूरक असलेला जंबुवन हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर ठोसेघर तारळी रोडवर पवनगाव इथं असणाऱ्या जंबुवनला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.